मेरे को इतना ठंड लग रहा है, मेरे को इतना ठंड लग रहा है। सुनो बोल बोल के भैया 3 घंटे से चलवा रहे हैं, चलवा रहे हैं। हो गया तो ना 6 डिग्री टेम्परेचर है and now we are wearing sari with गुड मॉर्निंग पर्वतांनो. कालची आमची पहिलीच रात्र होती जेव्हा आम्ही टेंटमध्ये झोपलो होतो. टेम्परेचर मायनसमध्ये गेलो होतं आणि श्वास घेताना सुद्धा धूर निघत होता. पण एक गोष्ट खरी आहे, कम्फर्ट झोन में सपने आते हैं और पहाड़ों में सपने पूरे होते हैं. पण रात्री स्लीपिंग बॅगमध्ये झोपण्याचा एक्सपिरियन्स खतरनाक होता. स्वतःला असं मम्मीसारखं गुंडाळून स्लीपिंग बॅगमध्ये झोपावं लागतं. थोडंसं स्टार्टिंगला अनकम्फर्टेबल होतं, पण ठीक आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवते इथली ड्राय टॉयलेट सिस्टीम. हे आहे टॉयलेट्स. हे ड्राय टॉयलेट्स आहे. इथे पाणी यूज केलं जात नाही. इथे सॉडस्ट वापरतात. निसर्गाचं संतुलन खराब होऊ नये म्हणून हे सगळं इको फ्रेंडली आहे. स्वप्नाली को चोट लगी है कल. काय चोट लागली अगं ती आणि ती बिचारी स्वप्नाली पडली आहे आणि तिला लागलं आहे. आणि एवढ्या थंडीमध्ये थोडंसं जरी लागलं ना तरी आईची आठवण येते. तर इथे तिला थोडीशी क्रीम वगैरे लावून आम्ही रेडी व्हायला चालू केलं. शीतलताई थोड्या लेट उठल्या होत्या म्हणून त्या आता ब्रश करत होत्या आणि सोनालीची तर झोपच झालेली वाटत नाहीये. आणि खूप सारे लोक ट्रेकिंगला ऑलरेडी निघाले होते. आमचा अजून ब्रेकफास्ट बाकी होता. सो चला आधी ब्रेकफास्ट करून घेऊया. रात को खाना नहीं खाया फिर भी अभी नाश्ता नहीं जा रहा है. आणि आता आम्हाला आमचे ट्रेक लीड आजच्या ट्रेकसाठी ब्रीफिंग करणार आहे. क्योंकि बेस कैंप पहुंच के जल्दी पहुंच के कोई फायदा नहीं है, बिकॉज ऊपर भी बहुत बड़ा ग्रुप मतलब सबमिट करने गया होगा, फिर वो वापस आएंगे, ठीक है, लंच करेंगे एंड देन उसके बाद वो अपना जो टेंट है वो खाली करेंगे, फिर आपको मिलेगा, ठीक है, तो वहाँ पे उतना वेटिंग हो. आणि आमचा ट्रेक चालू झाला. जसं आम्ही वर जात होतो तशी एक्साइटमेंट वाढत होती. तर पहिल्या दिवशीचा स्टे आपला जुडाच्या तलावापाशीच असतो. सो हा आहे जुडाचा तलाव. तिथे थंडीमध्ये पूर्ण त्याचा बर्फ झालेला असतो. लोककथेनुसार असे म्हटले जाते की शंकर भगवान येथे तपस्या करत असताना त्यांच्या जुडामधनं एक पाण्याचा थेंब खाली पडला आणि या तलावाची निर्मिती झाली. म्हणून याला जुडाचा तलाव असं म्हटलं जातं. तो पूर्ण ब्लॅक आईस होता. सो आम्ही त्याच्यावर जाऊ शकत नव्हतो कारण पाय घसरायचे चान्सेस खूप जास्त आहे. सो आम्ही ते खूप छान रील बनवले आणि शूट्स केलं. आणि जुड्याच्या तलावाला पाहून हे कळालं की काही ठिकाणी फक्त सुंदर नसतात तर ते पवित्र असतात. आणि बस आमच्या नेक्स्ट ट्रेकला चालू झालो. आता आम्ही समुद्र सपाटीपासून ऑलमोस्ट 9,000 फूट उंचावर होतो. श्वास घेणं खूप कठीण जात होतं. आणि तुम्ही बघू शकता माझी हालत पूर्ण टाईट झालेली आहे. एकतर मला अस्थमा आहे. त्यात श्वास घेता येत नव्हता. ऑक्सिजन लेव्हल खूप जास्त कमी झाली होती. बट करावंच लागणार आहे आता. सो हा एक पॉइंट आहे इथे जिथे नेटवर्क येतं मोबाईलला. माझ्या मोबाईलला आलं नाही, पण खूप साऱ्या लोकांच्या मोबाईलला येतं. सो तिथे सगळ्यांनी फोन वगैरे करून घेतले घरच्यांना कारण 4 दिवस नेटवर्क नसतं. भैया और कितना दूर है. वो पहुंच गए. ऐसे बोल बोल के भैया 3 घंटे से चलवा रहे हैं. बस इतना, बस 5 मिनट, बस 5 मिनट. आणि हे बघा, आग लगी बस्ती में पर हम अपनी मस्ती में. अख्खं जग इकडं गारटलंय, पण हे आपल्या तालामध्येच जिंकताय मस्त. लोक इथे येऊन शिखर जिंकतात आणि मी एक क्षण जिंकले. ट्रेकिंग करायला स्टॅमिना लागतो, पण आठवणी बनवायला असे येडे मित्रच काफी आहे. एवढ्या उंचावर इथे लोकांना श्वास घेता येत नाहीये, पण यांची मस्ती थांबायची नावच घेत नाहीये. मस्त डान्स चालू आहे सगळे. तुम्ही गेस करा बरं कोणत्या सॉन्गवर नाचत आहे आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसा तसा आजचा आमचा ट्रेक थोडासा कालच्या पेक्षा थोडंसं डिस्टन्स कमी होतं. सो आम्ही एकदम एन्जॉय करत आणि हळू चाललो होतो. डान्स संपला आणि आता मॅडमचे नशे चालू झाले आहे. सस्ते नशे, कापूरचे नशे. असे करत आम्ही कॅम्प साइटला पोहोचलो आणि पोहोचल्या गरम जेवणावर ताव मारला मस्त. तर आमच्या ट्रेक लीडनी मस्त खिचडी आणि पापड बनवले होते सगळ्यांसाठी. ते खाल्ले आणि अंगात एनर्जी आली. एनर्जी इतकी आली की डायरेक्ट बॉक्सिंग करायला चालू केली.
बाय द वे याच्यासोबत राहून मी चांगली बॉक्सिंग शिकले होते. बॉक्सिंग झाल्यानंतर म्हटलं थोडेसे पुशअप्स मारून पाहूया. 9,000-10,000 फूट उंचावर पुशअप जाता की नाही? मग थोडासा ट्राय केला, बट गेले. एवढी पोझिशन परफेक्ट नाही आली, पण ठीक आहे. मग त्यानंतर आम्ही आमचे काही रील्स होते ते शूट केले, ज्याचे आम्हाला ट्रान्झिशन बनवायचे आहे. हे सगळे ट्रान्झिशन तुम्हाला माझ्या Instagramवर पेजवरती बघायला मिळतील. सगळे खूप जास्त थकले होते, पण हा व्ह्यू पाहून सगळा थकवा एका क्षणात गायब झाला होता. हे सगळे कॅमेऱ्यात कैद करणं खूप जास्त कठीण होतं. डोळ्यांनी हा व्ह्यू इतका सुंदर दिसत होता, की मी शब्दात सांगूच शकत नाही. त्यानंतर आम्हाला परत भूक लागली आणि इव्हनिंग स्नॅक्समध्ये आज मॅगी होती. भाई पहाड़ों वाली मैगी का स्वाद ही कुछ अलग होता है. आणि आम्ही चौघी पण खूप जास्त प्रिशियस टाइम स्पेंड करत होतो. नो नेटवर्क, ना कोणाचा फोन, ना काही. फक्त आम्ही आणि आमच्या गप्पा. तुम्ही लाईफमध्ये एकदा तरी तुमच्या मित्रांसोबत अशा ठिकाणी जा जिथे नेटवर्क नसेल, कोणतंही डिस्ट्रॅक्शन नसेल आणि खूप छान वाटतं. मॅगी नंतर डायरेक्ट गरम-गरम चहा आला आणि मस्त सगळ्यांनी चहा पिला. यानंतर खूप मोठा टास्क होता. स्वप्नालीला आणि मला आमचं बॉलिवूड ड्रीम कंप्लीट करायचं होतं. बट बर्फ नव्हता, पण ठीक आहे. -6 डिग्री टेम्परेचर आहे. अँड नाऊ वी आर वेअरिंग साडी विथ स्लीवलेस ब्लाऊज. आणि आम्ही त्यांचे कपडे काढून ठेवले असे. बाकी काय नाही, मस्ती. बॉलिवूड ड्रीम कंप्लीट करायचं होतं आमचं. झालंय आणि आता झालंय आता. आता झालंय. मला ठेव मेरे को इतना ठंड लग रहा है, मेरे को इतना ठंड लग रहा है, खत्म ही नहीं हो रही है. आता मी तर जाते. आणि आम्ही मायनस टेम्परेचरमध्ये साडी घालून आलेलो आहोत. तशी आम्हाला स्नोमध्ये साडी घालायची होती, पण आता आणलीच होती तर घालून घेतली. संध्याकाळ झाली होती आणि सूर्य पर्वतांमागे हळूच लपले होते. आकाशात सर्वकडे नारंगी आणि गुलाबी रंग पसरले होते. जणू काही आकाश होळीच खेळत आहे. आणि त्या क्षणी जाणवलं, की काही क्षण कॅमेऱ्यात कैद होत नाही, ते डायरेक्ट हृदयात कैद होऊन जातात. किती सुंदर आहे हे सगळं. तुम्ही बघा, इतकं सुंदर वाटत आहे सगळं. आणि असंच आम्ही बघत कधी अंधार होऊन गेला आम्हाला कळालंच नाही. अंधार झाला होता आणि सगळ्यांची मैफिल रंगली होती. आज पण डान्स चालू होता. मस्त सगळे डान्स करत होते आणि आज आम्हाला लवकर पण झोपायचं होतं. नाही, तोंड पुसायला दे. वेट वाईप दे. हे कोणतं आहे? माझं ट्युलिपचं. आणि आजचा आम्ही डिनर स्किप केला होता कारण आम्हाला काहीच भूक नव्हती. इथे मी स्किन केअर करते कारण खूप जास्त थंडी आहे. आणि आज सकाळी आम्हाला 2 वाजता उठायचंय. लाईफमध्ये पहिल्यांदा मी 2 वाजता उठून ट्रेकिंग करणार आहे. मी खूप जास्त एक्सायटेड आहे. सो अराउंड 7:00-7:30 ला आम्ही झोपायला आलो आहे आणि आता आम्ही सगळे लगेच झोपणार आहे. आणि काल रात्री असं झालं होतं, की मला माझ्या पायाला इतकी जास्त थंडी वाजत होती आणि हे मी हीट पॅचेस कॅरी केले होते. इफ इमर्जन्सी तुम्हाला खूप जास्त थंडी वाजत आहे, तर तुम्ही हे असं शेक करून ज्या पार्टला थंडी वाजते तिथे ठेवू शकता. माझ्या पायांना खूप जास्त थंडी वाजते. सो मी हे एक सॉक्सच्या लेयरमध्ये टाकत आहे. तुम्ही बघू शकता मी किती सॉक्स घातले. ऑलमोस्ट मी 1, 2, 3, 4, 5 ते 6 पेअर सॉक्स घातले. तरी पण माझी थंडी कमी होत नव्हती. सो मी हीटिंग पॅचेस लावले. हे तुमच्या बॉडीला 8 ते 9 तास गरम ठेवतं आणि जर तुम्ही विंटर ट्रेक करत असाल तर नक्की हे कॅरी करा. आणि यानंतर सगळ्यात मोठा टास्क स्लीपिंग बॅगमध्ये झोपणं. बाई हा एक्सपिरियन्स तर खूप जास्त वेगळा होता माहिती आहे का. बट झोपतो आता आम्ही. बाय बाय, गुड नाईट. उद्या समिट आहे. ठीक आहे. हां. लावते का? हो. आपला काढू.